नमस्कार, मी रीना सोनी. माझं चॅनल आहे यूट्यूबवर लॉ पॉईंट, द लॉ पॉईंट. हे सबस्क्राईब करा, फॉलो करा. त्याच चॅनलवर मी आत्ता बोलतो आहे. गेल्या माझ्या व्हिडिओच्या वेळेला आपण असा विषय घेतला होता की ज्युडिशियरी स्लो का असते, आणि तेव्हा मी कारणं दिली होती. तो व्हिडिओ तुम्ही परत बघा की ज्युडिशियरी स्लो असण्याचं एक कारण मी गेल्या वेळेला दिलं होतं. आज दुसरं कारण देतो. केसेसची संख्या, म्हणजे तुम्ही काही म्हणा, सिव्हिलमध्ये त्याला सूट्स म्हणतात, क्रिमिनलमध्ये केसेस म्हणतात, काही मॅट्रिमोनी वगैरे पिटिशन्स म्हणतात, काही ठिकाणी ॲप्लिकेशन्स म्हणतात. तर ते टर्मिनॉलॉजी सोडून द्या, मला मॅटर्स म्हणायचं. मॅटर्सची संख्या इतकी प्रचंड असते की तुमची मॅटर हिअरिंगला येण्याआधीच 10 वर्ष, 7 वर्षाचं जातं. हे मी बोललो आहे गेल्या वेळेला. आणखीन काय इम्पेडिमेंट आहे तर साक्षीदाराला कोर्ट समन्स पाठवून बोलवतो. साक्षीदाराच्या नावाने वॉरंट काढता येत नाही. साक्षीदार येतात, आपली साक्ष देतात, डिपोज करतात, निघून जातात. साक्षीदार आल्यावर त्याची एक्झामिनेशन इन चीफ म्हणजे सर तपासणी घ्यायची, नंतर क्रॉस एक्झामिनेशन म्हणजे उलट तपासणी घ्यायची, परत वाटलं तर परत सर तपासणी घ्यायची, त्याच्यानंतर परत क्रॉस घ्यायची. हे डिपेंड होतं की साक्षीदार काय सांगतोय, डिपोज करतोय त्याच्यावर. आता साक्षीदार एक आला नाही तर त्याला दुसरं समन काढावं लागतं दुसऱ्यांदा. मग दुसऱ्यांदा पण तो जर का आला नाही तर अजून एक समन काढायचं तिसऱ्यांदा, आणि तिसऱ्यांदा पण जर का तो आला नाही तर आपण दुसरा साक्षीदार, पुढचा साक्षीदार घेऊ शकतो. म्हणजे एका साक्षीदाराला किमान 3 वेळा समन्स पाठवून बोलावणं आवश्यक आहे. आता ह्याच्यात किती वेळ जाईल बघा. इतर मॅटर्स पण कोर्टापुढे असतात. जी मॅटर चाललेली असते ती पण कोर्टापुढे असते. साक्षीदाराला नाही की ॲटोमॅटिक पुढची डेट पडते. झालं, महिना 1.5 महिना गेलं पुढे, परत नाही आला, परत महिना 1.5 महिना पुढे, अशी जी चाल ढकल होते. आता मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे साक्षीदाराला वॉरंट काढून तर बोलावता येत नाही. मी तुम्ही समन्सनीच बोलावणार. त्यात पण तो आला तर आला, नाही तर नाही. सगळे प्रॉसिक्युशन विटनेसेस असतात आणि त्यांची लिस्ट कोर्टाला आधी सादर करावी लागते की आम्ही हे 10, 12, 15, 25 काहीतरी विटनेसेस बोलावणार आहोत. आता पुढची तारीख पडायची आणखीन काय कारण आहेत तर समजा मॅजिस्ट्रेट, जज किंवा जस्टिसच आले नाहीत, जस्टिसच आले नाही, जज नाही आले, तर ऑब्व्हियसली पुढची तारीख पडणार. ऐकणार कोण तुमचं? की परत 1 महिना 1.5 महिना पुढे गेली. पुढच्या वेळेला जज आले आणि जर का इंटरप्रिटर म्हणजे जजचा स्टाफ नाही आला तर पुढची तारीख. समजा जज आले, त्यांचा स्टाफ आला पण वकील नाही आले, परत पुढची तारीख. समजा जज आले, त्यांचा स्टाफ आला, इंटरप्रिटर आला, वकील आले दोन्हीकडे, पण साक्षीदार आला नाही, पुढची तारीख. याच्यामध्ये केस इनडेफिनेट प्रोलॉंग होते. आणि आपल्याकडे काय पद्धत आहे, पूर्ण सगळ्यांचं ऐकून घेतल्याशिवाय निर्णय द्यायचा नाही. उशीर झाला तरी चालेल पण सगळ्यांचं नीट ऐकून घेतलं पाहिजे. त्यामुळे नाही साक्षीदार आले, जाऊ दे पुढचा, असं नाही करतायत. अजून 2 समन्स काढा, टोटल 3 वेळा बोलवा. म्हणजे काय की साक्षीदाराला म्हणण्यापेक्षा न्यायव्यवस्थेला पूर्ण संधी मिळाली पाहिजे. ज्यांनी साक्षीदार बोलावले, जनरली आरोपी साक्षीदार बोलवत नाही क्रिमिनल डिस्प्यूटमध्ये, क्रिमिनल केसमध्ये. पण सिव्हिलमध्ये 2 पार्टी असतात, प्लेंटिफ आणि डिफेंडंट. तर ते दोघंही साक्षीदार बोलवू शकतात. तर प्लेंटिफला आणि डिफेंडंटला, म्हणजे फिर्यादीला आणि आता डिफेंडंटला काय म्हणतात, बचाव पक्षाला, रिस्पॉन्डंटला सफिशियंट टाईम दिला गेला पाहिजे. ह्याच्यासाठी त्याची बाजू नीट पूर्णपणे ऐकून घेतली पाहिजे. हे न्यायाचं मुख्य तत्व आहे. आणि 3 जर का बोलावल्यावर समन्स नंतर पण साक्षीदार आला नाही तर पुढचा साक्षीदार. आता कोर्ट ती केस चालवतं की या केसमध्ये डिले होतो का, त्याचं अजून एक कारण आहे साक्षीदारांची संख्या. साक्षीदार 2, 4, 5, 10 असे असले तर ठीक आहे. साक्षीदार मोठ्या केसमध्ये, जशी बॉम्ब ब्लास्टची केस होती किंवा हर्षद मेहताची केस होती किंवा तेलगीची केस होती, अशा मोठ्या केसेसमध्ये पोलीस काहीही सोडू देत नाहीत, जोखीम काही पत्करत नाहीत. 100 जेव्हा साक्षीदार असतात. विचार करा, आता या पद्धतीने 100 साक्षीदारांची साक्ष रेकॉर्ड करायची असेल तर किती वेळ लागेल तुम्ही विचार करू शकता. याच्यावर वर्षानुवर्ष जातील नुसती एक्झामिनेशन इन चीफ आणि क्रॉस घेण्यात. म्हणजे सर तपासणी आणि उलट तपासणी ह्यालाच केवढा तरी वेळ लागेल, कारण साक्षीदारांची संख्या खूप आहे. आणि जसं मी मागच्या वेळेला म्हणालो तसं मॅटर्स पण खूप आहेत, कारण पॉप्युलेशन खूप आहे.
पॉप्युलेशन खूप झालं की डिस्प्यूट खूप झाले की मॅटर्स खूप कोर्टात. आणि त्याच्यात एवढ्या अडचणी आहेत. जस्ट एक सेकंद, जरा टेक्निकल प्रॉब्लेम झाला आहे. हां, इट्स ओके, सॉल्व झाला टेक्निकल प्रॉब्लेम. तर आता पुढची गोष्ट सांगायची मला म्हणजे जज आले पाहिजेत. म्हणजे हायकोर्टात जस्टिस म्हणतात, जज आले पाहिजेत. खालच्या कोर्टात मॅजिस्ट्रेट म्हणतात, ते आले पाहिजेत. त्यांचा मिनिस्टेरियल स्टाफ आला पाहिजे, इंटरप्रिटर आला पाहिजे, दोन्ही साईडचे वकील आले पाहिजेत आणि साक्षीदार आले पाहिजेत. एवढ्या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय केल्या की त्याच्यानंतर पण अशा 100 साक्षीदारांच्या बाबत करायचं. तुम्ही इमॅजिन करा, वेळ किती लागेल, केस किती पुढे जाईल. त्याच्यात आपल्या कोर्टात न्यायाधीशांना सुट्टी असते, मे महिन्याची, दिवाळीची असते आणि तेवढी दिलीच पाहिजे. याचं कारण न्यायदानाचं काम हे अत्यंत जोखमीचं असतं. न्यायाधीश सगळे कुठल्याही कोर्टातले असतात, सकाळी 11 पासून संध्याकाळी 5:30 पर्यंत फक्त तंटे ऐकत असतात आणि त्याचा निवाडा करत असतात. जस्ट इमॅजिन करा, 11 ते 5:30 पूर्ण वर्षभर फक्त तंटे ऐकायचे, आर्ग्युमेंट ऐकायची, क्रॉस एक्झामिनेशन ऐकायची, त्याचा निर्णय द्यायचा. माणूस थकून जाईल. जर का त्यांना सुट्टी दिली नाही आपण मे महिन्याची आणि दिवाळीची, तर ते काम करू शकणार नाही. इतकं न्यायाधीशावर लोड असतं आपल्याकडे म्हणजे सगळीचकडे असतं जगात, पण आपल्याकडे मी अशासाठी म्हणतो मुद्दाम, कारण व्हॉल्यूम खूप असतो केसेसचा, प्रचंड नंबर ऑफ केसेस असतात. त्याच्यामुळे त्या सुट्या असतात. शिवाय आपण आणखीन पण सुट्या देतो. आषाढी एकादशीची सुट्टी, महाशिवरात्रीची सुट्टी, याच्या धार्मिक सुट्टी असतात. त्याच्यानंतर पारचंतक कोण पटेटीची सुट्टी असते, रमजानीची सुट्टी असते, धार्मिक सुट्टी असतात. त्याच्यामुळे 365 दिवसातले काय कल्पना नाही, पण अंदाजे 150 दिवस तरी वर्किंग होत असेल की नाही कोणाच टोटल. त्याच्यामुळे आपल्याला न्यायपद्धतीला निर्णय द्यायला विलंब लागतो. एक कारण मी मागेच तुम्हाला सांगितलं होतं की का व्यवस्थेला वेळ लागतो. ज्युडिशियरी, माझा मागचा व्हिडिओ तुम्ही ऐका, ह्याच्या जस्ट आधीचा, म्हणजे 15 ऑगस्टचा. आणि हा जर का सलग ऐकले तर तुम्हाला कळेल की एवढा डिले का होतो, केसेस एवढ्या विलंब का होतो केसेसना. तर एवढ्या विलंबानंतर सुद्धा आपण न्यायपद्धती आपली चांगली मेंटेन करून आहोत. रिलायबल न्यायपद्धती आहे आपल्याकडे. याच्याबद्दल ज्युडिशियरीचं आणि शासनाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. धन्यवाद, नमस्कार.